की अकोल्यात रेल्वे आली पाहिजे। काय मागणी केली आपण? आपण म्हणालो जुनी रेल्वे होती त्याचप्रमाणे रेल्वे आली पाहिजे। आपण अनेक वर्षापासून लढलो याच्यासाठी, वर्षानुवर्ष लढतोय। लढाईमुळे रेल्वे मंजूर झाली। थांबा कुठे होता? पहिला थांबा होता देवठाणला, आणि नाशिक वरून निघाल्यावर देवठाण वरून निघाल्यावर संगमनेर वरून निघाल्यानंतर पुणे 2.5 तासामध्ये नाशिक वरून माणूस पुण्याला पोहोचत होता। म्हणजे अकोल्यातून 2च तासामध्ये। आज पुण्याला जायचं असेल लेकराला तर किती तास लागतात? 5 तास, आणि चाकणच्या ट्रॅफिकला अजून जादाचे 3 तास। नको येते पुण्याला जाताना। खरंय का खोट आहे? लेकरं शिकायला गेले, लेकरं नोकरीला गेले, पण ट्रॅफिक मुळे आणि साधन नसल्यामुळे परत दिवाळीशिवाय गाठ भेट होत नाही। आणि आता तरी दिवाळीला येत आहेत, नंतर म्हातारपणी मी तुम्हाला सांगतो आपल्या ओळख सुद्धा लिहायला येणार नाही, एवढी बेकार अवस्था होईल जर रेल्वे आणि प्रवासाचं साधन नसेल तर। खरं सांगतोय का खोटं सांगतोय मी? आणि म्हणून आपण रेल्वे मागतोय। पण अचानकपणाने आपली रेल्वे चोरीला गेली आणि त्यांनी सांगितलं की आता अकोल्यात रेल्वे नाही, संगमनेरला रेल्वे नाही। डायरेक्ट कशी गेली? म्हटले आता नाशिक वरून पहिल्यांदा जायचं पुणतांब्यावरून जायचं नगरला, नगरवरून जायचं पुण्याला। म्हणजे पहिल्यांदा म्हण होती जुन्या काळामध्ये पुण्यावरून। त्यांना कळालं होतं की नंतर तुम्ही आंदोलन कराल, रेल्वे येईल, मग त्या रेल्वेचं स्टेशन देवठाणला होईल, मग ती रेल्वे कोणीतरी चोरल आणि तुमची रेल्वे तुमच्या गावातून पुणतांब्याला जाईल, आणि मग तुम्हाला पुणतांब्यावरून पुण्याला जावं लागेल। आजोबांना माहित होतं म्हणून मन करून ठेवली त्यांनी। काय तमाशा आहे हा? काय तमाशा आहे? असं जातं का कोणी? जातं का? जी रेल्वे 2 तासात पुण्याला जाणार होती ती अशा पुणतांब्यावरून जायला 4.5 तास लागतील, 4.5 तास लागतील। या अशा प्रकारचे गोंधळ चालू आहे। आपण लढलं पाहिजे की नाही या प्रश्नावर? लढलं पाहिजे। अरे आवाज तरी मोठा येऊ द्या। लढलं पाहिजे की नाही? लढलं पाहिजे की नाही? आणि म्हणून आपली मागणी आपण ती केलेली आहे की पहिल्या रूट प्रमाणे आपली रेल्वे झाली पाहिजे आणि देवठाणला थांबा मिळाला पाहिजे। ही आपली राजकीय मागणी आहे, ही आपल्या गरिबाच्या पुढच्या पिढ्याच्या विकासाची मागणी आहे। काही लोक रेल्वे पळवतायत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे की नाही? केला पाहिजे की नाही? रेल्वे कोणी चोरली असेल तर त्याला रेल्वे चोर म्हणलं पाहिजे की नाही? म्हणलं पाहिजे। आणि ते निधड्या छातीनं न घाबरता म्हणलं पाहिजे, काय कोणाला वापरं करायचं करा, या भाषेत बोललं पाहिजे। बरोबर बोलतोय का चूक बोलतोय? दुसरी आपली मागणी आहे ही झाली नाशिक पुणे रेल्वे। दुसरी मागणी आपली काय? अनेक वर्षापासून आपण लढतोय, सह्या घेत आहेत आपले कार्यकर्ते, DYFI चे, किसान सभेचे, लाल बावट्याचे। काय मागणी आपली? आपण म्हणतोय दुसरी एक रेल्वे करा, शहापूर, आपलं शिर्डी, अकोले, घोटी। का मागतोय? मुंबईला जर आपल्याला जोडायचं असेल, मोर्चाला जाता आम्ही, किती हाल आपले, लेकर बाळ नोकरीला आपले, किती हाल। सकाळी 4 वाजता उठायला लागते की कसारा गाडी पकडायची, आहे की नाही? रात्रभर जागायचं, मग त्या कसाराने जायचं घोटीला, आणि मग घोटीवरून ट्रेन मध्ये धक्के खात। घोटीपर्यंत जरी आपल्याला ट्रेन जोडली तरी मुंबई जवळ येईल का लांब जाईल? मग रोजगार जवळ येईल का लांब जाईल? मग आपल्याला विकास लांब येईल का जवळ जाईल? जवळ येईल। शहरांवर काय फक्त त्यांचा अधिकार आहे, आपला नाही का? तिथल्या रोजगारावर फक्त त्यांचा अधिकार आहे, आपला नाही का? आणि म्हणून राजकीय दृष्टिकोनातून ही मागणी आपण केलेली आहे लाल बावटेने की शिर्डी, अकोले, घोटी ही रेल्वे सुद्धा झाली पाहिजे। मंजूर असेल तर जोरात टाळ्या वाजून आपण अकोल्यातून रेल्वे गेलीच पाहिजे। अकोल्यात देवठाण रेल्वे स्टेशन झालंच पाहिजे। शिर्डी शहापूर रेल्वे झालीच पाहिजे। अकोल्यात रेल्वे आलीच पाहिजे। अरे कोण म्हणतं येत नाही, आल्याशिवाय राहत नाही।